हाय हॅलो नमस्कार, माझ्या सर्व मैत्रिणींचे या रेसिपी व्हिडिओमध्ये खूप सारे स्वागत। आज मी तुम्हाला दाखवणार आहे गाजरेचा हलवा। थंडीचे दिवस आहेत आणि मार्केटमध्ये मस्त अशी सुंदर लाल लाल अशी गाजरं आलेली आहेत, मस्त अशा भाज्या आलेल्या आहेत। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे गाजरेचा हलवा। तर हे बघा, खूप सुंदर टेस्टी होतो हा गाजरेचा हलवा। तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा। आणि हा गाजरेचा हलवा 1 किलो गाजऱ्यापासून मी दाखवणार आहे आणि त्याचे प्रमाण, काय काय सामान लागतं, काय काय साहित्य मी घेतलं आहे, अगदी घरगुती साहित्य आहे। वेगळं असं काहीच आपण यामध्ये घालायचं नाही, नाही खवा नाही मावा। तर मस्त असा सुसुटीत असा हा गाजरेचा हलवा होतो आणि खूपच सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे दाखवला आहे गाजरेचा हलवा कसा करायचा। तर चला आपण ह्याचं साहित्य बघून घेऊया, काय काय साहित्य लागतं। अगदी घरगुती साहित्य आहे। इथे मी 1 किलो गाजर घेतले आहेत किसून। हे आपल्याला जास्त बारीक किंवा जास्त जाडसर असं किसायचं नाही, जी मीडियम साईज असते त्याप्रमाणे किसायचे आहेत आपल्याला। हे गाजर जास्त जर जाड किसले तर ते शिजत नाही पटकन आणि थोडेसे असे कच्चे कच्चे लागतात, आणि जास्त जर बारीक आपण किसले तर ते पटकन शिजतात आणि दाणेदार असे हलवा होत नाही, जो आपल्याला सुटसुटीत हवा असतो खूप चिकट होतो। म्हणून मीडियम साईजच आपल्याला गाजर किसून घ्यायचे आहेत। तर मी इथे मीडियम साईजने गाजर किसून घेतले आहेत बघा असे। तर 1 किलो हे गाजर आहेत। एक 1.5 वाटी मी साखर घेतली आहे। साखर खूप बारीक अशी आहे बघा। या वाटीच्या प्रमाणे साखरेचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता तुम्ही, कारण साखरेमध्ये फरक पडतो। आता ही साखर जास्त गोड नाही आहे। तुमची जी रेग्युलर वापरण्यामध्ये साखर असेल ती जास्त गोड असेल तर तुम्ही 1च वाटी वापरा साखर, कारण साखरेमध्ये पण फरक असतो गोडीमध्ये साखरेच्या। आणि जर कमी गोड वाटला आपल्याला गाजरेचा हलवा तर थोडी आपण वाढवूही शकतो साखर, पण जास्त जर साखर झाली तर गोड हलवा अजिबात चांगला लागत नाही। आणि इथे बघा, हे बदाम इथे मी 4 घेतले आहेत, काजू एक 4-5 घेतले आहेत, आणि हे पिस्ता ह्या मनुका आहेत, तर त्या मी 4च घेतल्या आहेत। कारण मनुका जर जास्त टाकल्या गाजरेच्या हलव्यात तर प्रत्येकाला आवडतातच असे नाही, खूपच असं म्हणजे जास्त प्रमाण वाटतं गाजरेच्या हलव्यामध्ये। त्यामुळे आपल्याला जे ड्रायफ्रूट आहे ते प्रमाणामध्येच टाकायचं आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ह्याचं प्रमाण वाढू शकता। हे आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे, हे वाटून घ्यायचं आहे जाडं भरडं। इथं तूप घेतलं आहे। आता हे तूप मी एवढंच का घेतलं आहे तेही मी तुम्हाला कारण सांगते। आता हे जवळजवळ 3 चमचे तूप असेल, जो आपला पोह्याचा चमचा असतो ते मी 3 चमचे तूप घेतलं आहे। तुम्ही प्रमाण वाढवूही शकता तुपाचं। तर मी 3 चमचे घेतले आहे। ही जी बदाम मिक्स पावडर दिसते ड्रिंकवाली, ही डीमार्टमधून मी दरवेळेला घेऊन येते। म्हणजे डीमार्टला जेव्हा मी सामान भरायला जाते तेव्हा मी 5-6 पुड्या आणूनच ठेवते। ऐनवेळी मला कधी गोड काहीतरी करायचं असेल, शिरा वगैरे काही, शेवयाची खीर किंवा गोड काही, तर हे मला पटकन झटपट टाकायला बरं पडतं, म्हणून मी आणून ठेवते। आणि अगदी कमी प्राईजमध्ये आहे हे बघा, 5 रुपयाला आहे। त्याच्यामध्ये हे जे ड्रायफ्रूट आहेत तेच बारीक असं हे पावडर आहे त्याची, तर मी ऐनवेळी टाकण्यासाठी आणून ठेवते इमर्जन्सीला, कारण मग हे कसं आपल्याला बारीक वगैरे करून टाकावं लागतं। आणि हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल। माझ्याकडे होतं म्हणून मग मी टाकत आहे त्याच्यामध्ये। पावडर आहे ही, आणि हा वेलच्या आहेत, 3च वेलच्या घेतलेल्या आहेत हे बघा, ह्या 3च। कारण जास्त जर वेलची झाली तर एक वेगळा असा वेलचीचाच वास येतो, त्यामुळे मी प्रमाणात वेलचीसुद्धा प्रमाणातच टाकणार आहे। 3 वेलच्या घेतल्या आहेत। आता ह्या वेलच्या मी सोलून थोडंसं बारीक करणार आहे आणि मग ह्याच्यामध्ये टाकून मिक्सरमध्ये पुन्हा बारीक करणार आहे। कारण का डायरेक्ट जर मी सोलून ह्याच्यामध्ये टाकले तर ते व्यवस्थित अशा बारीक होत नाही, कण राहतात आणि मग ते गाजरेच्या हलव्यामध्ये आपल्या दाताखाली येतात खाताना। त्यामुळे थोडंसं हे मी बारीक करणार आहे आणि मग मिक्सरमध्ये हे सगळं वाटताना परत मी या वेलच्या टाकणार आहे। आणि हे बघा, हे मी दूध घेतलं आहे, एक अर्धं पातेलं दूध आहे। एवढंच आपल्याला दूध टाकायचं आहे 1 किलो गाजरासाठी, अर्धं पातेलं आहे। आणि वाट्याचं प्रमाण घेतला तर मला 2पेक्षा जास्त वाट्या असतील, जी मी वाटी दाखवली त्यापेक्षा 2-2.5 वाट्या दूध असेल। तर आणि हे उकळलेलं दूध आहे बघा, शाय पण तुम्हाला दिसते उकळून, हे गार केलेलं दूध आहे, शाय तुम्हाला दिसतच असेल। तुम्ही जर कच्चं दूध घेणार असाल तरी पण चालेल, कच्चं दूध पण छान आहे गाजरेच्या हलव्यासाठी। त्याच्यावर जी मलाई वगैरे असते, म्हणजे जे तापवायच्या आधीचं दूध असतं ते मलाई सकट तुम्हाला टाकायचं आहे, म्हणजे कच्चं डायरेक्ट तुम्हाला गाजरेच्या हलव्यात टाकायचं आहे, ते पण त्याच्याने पण गाजरेचा हलवा छान लागतो। तर हे मी उकळून घेतलेलं आहे थंड करून। शाय आहे ही फ्रेश आहे, दुधावरची शाय ही फ्रेश 2 दिवसाची आहे, आणि ही गाजरेच्या हलव्यात टाकायची आहे आपल्याला। त्यामुळे मी हे तूप कमी घेतलं आहे। तुमच्याकडे जर शाय नसेल दुधाची, म्हणजे शाय जर येत नसेल दुधाला किंवा पातळ अशी शाय असेल तर मग तुम्हाला तुपाचं प्रमाण वाढवावं लागेल।
आता हे मी 3 चमचे घेतले आहे, जो आपला पोह्याचा रेग्युलर चमचा असतो ते. जर तुमच्याकडे शाय नसेल तर तुम्हाला हे 2 चमचे अजून तूप वाढवावं लागेल, म्हणजे जवळजवळ 5 चमचे तुम्हाला तूप घ्यावं लागेल 1 किलो गाजरेसाठी. कारण तुपामुळे गाजरेचा हलवा खूपच सुंदर लागतो. तर ही मी शायसुद्धा ॲड करणार आहे, त्यामुळे मी इथे तूप कमी घेतलं आहे. आणि तुमच्याकडे तूप जर कमी असेल तर तुम्ही थोडंसं ह्याच्यामध्ये तेल टाकलं तरी चालेल, म्हणजे तेल आणि तूप ह्या दोन्हीमध्ये गाजरेचा हलवा भाजला तरीही चालेल, काही हरकत नाही. कोणताही वास येत नाही गाजरेच्या हलव्याला आणि खूप सुंदरच बनतो. जर तूप तुमच्याकडे कमी असेल तर थोडंसं 1 चमचा तुम्ही तेल ॲड करू शकता गाजरेचा हलवा भाजताना. आणि तुमच्याकडे फक्त दुधावरची शायच असेल, तूप वगैरे नसेल, तर मग तुम्ही जो गाजरेचा किस असतो तर ह्यामध्येच भाजायचा आहे. कारण शाय म्हणजे एक प्रकारचं तूपच असतं. जेव्हा आपण ते भाजतो व्यवस्थित शायमध्येच गाजर, तेव्हा ते मस्त असं त्याचं तूप बनून जातं तुपासारखं. तर शाय असेल तरी काय हरकत नाही. हे मी एवढं सामान घेतलं आहे, तर शाय आहे म्हणूनच मी तूप कमी घेतलं आहे. आणि जर शाय असेल तर खूप सुंदर लागतो गाजरेचा हलवा, म्हणजे शाय टाकल्याने. तर हे असं आहे, दूध वगैरे घेतला आणि इथे गाजर. इथे मी कढई तापत ठेवली आहे, तर ह्याच्यामध्ये आता मी थोडं तूप टाकून घेते. तर चला, कढई तापली आहे, आता हे मी तूप टाकून घेते. सगळं तूप चांगलं मेल्ट झालं, कडलं वगैरे, तर त्याच्यामध्ये आपल्या गाजरेचा किस टाकायचा आहे. बघा इथे मी किस टाकलेला आहे गाजरेची. आता मी हा व्यवस्थित असा परतून घेते तुपामध्ये. पूर्ण गाजरेचा किस हा तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे, व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. आणि जसजसा हा गाजरेचा किस शिजेल तसा हा कमी कमी होऊन जातो, म्हणजे क्वांटिटी कमी होऊन जाते. आता जरी तुम्हाला हा जास्त दिसत असेल तर जसा हा शिजतो किस हा गाजरेचा, तसा हा कमी कमी होऊन जातो. तर हा व्यवस्थित असा तुपामध्ये आपल्याला परतवायचा आहे, म्हणजे भाजून घ्यायचा आहे छान प्रकारे. एक 5 मिनटं आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. तर बघा, याप्रमाणे तुम्हाला ड्रायफ्रूट्स बारीक करून घ्यायचे आहेत. तर जास्त बारीक नाही आणि जास्त जाड नाही, जाडे भरडेच असे ठेवायचे आहेत. बघा, या पद्धतीने मी करून घेतलेले आहेत, जेणेकरून आपण जेव्हा गाजरेचं हलवा खाऊ तेव्हा ते वेगळीच अशी चव लागेल आपल्याला ड्रायफ्रूटची, आणि ते दाताखाली येतात तेव्हा खूप सुंदर लागतात. तर या पद्धतीने मी केलेले आहेत. आता 5 मिनटं झाली गाजरेचा हलवा भाजून तुपामध्ये. आता या स्टेजला आपल्याला ही शाय टाकायची आहे. ही बघा, ही 2 दिवसाची शाय आहे, 1 वाटी. तर ही आपल्याला टाकायची आहे याच्यामध्ये. शाय टाकल्याने गाजरेला एक वेगळीच अशी चव येऊन जाते आणि खूप सुंदर लागतो गाजरेचा हलवा. त्यामुळे कच्च्या दुधामध्ये तुम्ही गाजरेचा हलवा करा, नाहीतर शाय अशी वेगळी अशी काढून ठेवा हलव्यासाठी. आणि शाय टाकल्याने तुम्हाला तुपाची सुद्धा गरज लागत नाही. जर शाय असेल तुमच्याकडे 2 दिवसाची तर तुम्हाला तूप नाही टाकलं तरी चालेल. जी आपण शाय टाकली ते तुपाचंच काम करते, त्यामुळे तूप तुमच्या घरात नसेल किंवा तूप नाही टाकलं तरी चालेल. आता शायमध्ये हा मी व्यवस्थित असा गाजरेचा किस भाजून घेते पुन्हा एकदा. आता ही जी आपण शाय टाकली ती पूर्णपणे विरघळून जाईल आणि एक त्याचं वेगळं असं तेल सुटेल गाजरेच्या हलव्याला. तर हा गाजरेचा किस आपल्याला जवळजवळ 10 मिनटं असा भाजून घ्यायचा आहे दुधाची जी आपण शाय टाकली त्याच्यामध्ये. आणि हा मोठा गॅस करूनच आपल्याला भाजायचा आहे, मोठा गॅसवरच भाजायचा आहे. पण सतत हा आपल्याला हलवत राहायचा आहे, नाहीतर खाली तो लागेल किंवा करपेल. कारण आपण गॅस मोठा ठेवलेला आहे, त्यामुळे आपल्याला हा सतत हलवत राहायचा आहे. तर हे बघा, हळूहळू तेल सुटते, तुम्हाला दिसत असेल तेल सुटते. तर या तेलामध्येच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि शाय टाकल्यामुळे खूपच सुंदर लागतो गाजरेचा हलवा. हा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचा जे कच्चापणा असतो तो निघून जावा, म्हणून हा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये, शायमध्ये, त्याचा कच्चापणा निघून जाण्यासाठी. अजून एक 5 मिनटं हा चांगला असा व्यवस्थित मोठ्या गॅसवर मी भाजून घेते. पण आपल्याला हा सतत हलवत राहायचा आहे, नाहीतर मग तो खाली चिकटण्याची शक्यता असते. जी मी शाय टाकलेली दुधावरची त्याचं तेल किंवा तूप सुटेपर्यंत मी गाजरेचा हलवा भाजून घेतला आहे. एक 10 मिनटं मी गाजरेचा हलवा भाजला जेव्हा मी शाय टाकली त्याच्यानंतर. त्याच्या आधी तुपामध्ये मी 5 मिनटं गाजरेचा किस भाजलेला.
तर बघा व्यवस्थित असं आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. ह्याचा कच्चेपणा आपल्याला पूर्णपणे घालून टाकायचा आहे. आणि जेवढा तुम्ही तो भाजाल चांगला असा तुपामध्ये किंवा जे मी शाई टाकली त्याच्यामध्ये, तेवढा तो सुंदर लागतो. म्हणजे व्यवस्थित असं भाजला आपण गाजरेचा किस तर गाजरेचा हलवा खूप सुंदर लागतो. बघा आता ह्या स्टेजला मी टाकते आहे दूध. तर हे बघा एवढंच आपल्याला दूध टाकायचं आहे. म्हणजे आपला गाजरेचा किस आहे तो बुडेल तेवढंच आपल्याला दूध टाकायचं आहे. जास्त दूध टाकायचं नाही, नाहीतर गाजरेचा हलवा शिजायला खूप वेळ घेतो. आणि आपण जी शाई टाकलेली त्याच्यामध्ये पण थोडंफार प्रमाणात दूध होतं, त्यामुळे दूध मी एवढंच टाकलेलं आहे. गाजरेचा किस बुडेल एवढंच आपल्याला दूध टाकायचं आहे ह्याच्यामध्ये. दुधाचं प्रमाण जास्त झालं तर गाजर शिजायला खूप वेळ घेतं. तर बघा, आणि जर गाजरेचा हलवा जास्तच शिजला तरीसुद्धा तो चांगला लागत नाही, खूपच असा पचपचित होतो. थोडासा आपल्याला ड्राय जरा मोकळा असा गाजरेचा हलवा करायचा आहे. आता हे जे दूध दिसते तुम्हाला हे थोडंसं अटलं की मी साखर टाकणार आहे. आता गाजरेचा किस आपल्याला सतत हलवून मोठ्या गॅसवर एक 5 मिनटं शिजून घ्यायचं आहे. दूध टाकल्यानंतर तर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आहे साखर. साखर केवढी टाकायची आहे हे सर्वस्वी तुमच्यावरती आहे. जेवढा तुम्हाला गोड हवा असेल गाजरेचा हलवा त्याप्रमाणे तुम्हाला साखर टाकायची आहे. तर त्याचं पाणी झालं आहे साखरेचं, त्यामुळे पुन्हा गाजरेचा हलवा असा पातळ झाला आहे. त्यामुळे मी दूध कमी टाकलं, कारण दूध आणि प्लस साखर त्याच्यामुळे जास्त असं पाणी होऊन जातं गाजरेच्या हलव्यामध्ये. त्याच्यामुळे दूध मी कमीच टाकलं. आणि आता साखर टाकल्यामुळे बघा परत पाणी असं झालेलं आहे. तर हे सुद्धा आता आपल्याला आटवायचं आहे, त्यामुळे मी गॅस मोठाच ठेवला आहे. हे बघा साखरेचं पूर्ण पाणी झालं, त्यामुळे दूध आपल्याला हे कमीच टाकायचं आहे. कारण दूध तुम्ही जास्त टाकलं प्लस साखर तर खूपच पाणी पाणी होईल गाजरेच्या हलव्यामध्ये आणि ते अटायला शिजायला खूप वेळ घेईल. त्याच्यामुळे गाजरेचा हलवा चांगला होणार नाही, सुटसुटीत असा होणार नाही. त्यामुळे आपल्याला दूध कमीच टाकायचं आहे. जेवढं गाजरेचं किस बुडेल तेवढंच टाकायचं आहे. आता मी हे मोठ्या गॅसवर सतत ढवळून घेणार आहे, हलवून घेणार आहे, जेणेकरून खालती चिटकू नये. आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं नाही आपल्याला. झाकण जर ठेवलं तर खूपच शिजून जातो गाजरेचा हलवा, त्यामुळे आपल्याला झाकण ठेवायचं नाही, असंच ठेवायचं आहे हे. तर हे पाणी अटेपर्यंत जे साखरेचं पाणी आहे पाक झालेला आहे तो अटेपर्यंत आपल्याला हा शिजून घ्यायचा व्यवस्थित असा. तुम्ही जर ह्याच्यावर झाकण ठेवलं तर जास्त असा शिजला जाईल गाजरेचा हलवा आणि तो असा सुटसुटीत होणार नाही, खूप चिकट चिकट होईल. त्याच्यामुळे मी झाकण ठेवत नाही. आणि हे जे आपण ड्रायफ्रूट केलेलं मिक्सरमध्ये वाटून घेतलं ते आपण ह्याच्यामध्ये टाकूया. आता ही जी मी मगाशी पावडर दाखवलेली तुम्हाला ही आपल्याला टाकायची आहे. आणि ही पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालेल. माझ्याकडे आहे म्हणून मी टाकते आहे, कारण ह्याच्यामध्ये वेगळं असं काही नाही. जे आपण ड्रायफ्रूट्स बारीक केलेले तेच आहे ह्याच्यामध्ये, तर आहे म्हणून मी टाकते. तर बघा पूर्णपणे पावडरच आहे ही ड्रायफ्रूटची आणि ही गोड असते. थोडीशी चव येण्यासाठी वेगळी अशी मी याच्यामध्ये टाकते. पुन्हा आता हलवून घेऊया. गाजराच्या हलव्यामधलं आपल्याला पाणी पूर्णपणे आटून घ्यायचं आहे, पूर्णपणे ड्राय करायचा आहे तो. आणि गाजरेचा हलवा तुम्ही जेव्हा कधी कराल तर आदल्या दिवशी करून ठेवा, कारण दुसऱ्या दिवशी जो आपण गाजराचा हलवा खातो तो खूपच सुंदर आणि टेस्टी लागतो. म्हणजे आता तुम्ही हा गाजराचा हलवा करून ठेवला आणि तो पूर्णपणे थंड केला आणि तसाच ठेवून दुसऱ्या दिवशी खाला तर त्याची टेस्ट खूपच सुंदर लागते. जो आपण आत्ता खातो यापेक्षा दुसऱ्या दिवशी खाल्लेला खूपच सुंदर लागतो टेस्ट. त्याच्यामुळे मग मी हा जास्तीचा करून ठेवते आणि थोडा थोडा मग आम्ही खातो. आता दूध आणि साखर टाकल्यानंतर ड्रायफ्रूट्स पण टाकलेत. आता सर्व साहित्य आपल्याला आपलं याच्यामध्ये टाकून झालेलं आहे. तर मी जवळजवळ दूध टाकल्यानंतर एक 10 मिनटं हा असाच मी शिजून घेतलेला आहे. 10 मिनटं मला लागली शिजवायला. तर अजून 5 मिनटं मी ह्याला शिजून घेणार आहे, म्हणजे ड्राय करणार आहे चांगला असा. तर आपला गाजराचा हलवा आहे बघा झालेला आहे. पूर्ण ह्याच्यातलं जे दूध होतं आणि जे साखरेचा पाक झालेला ते पूर्णपणे मी आटून घेतलेला आहे आणि हा गाजराचा हलवा आपला रेडी आहे. आता ह्याच्यापेक्षा तुम्हाला थोडंसं अजून जर ड्राय करायचं आहे तर एक 5 मिनटं अजून ह्याला शिजून द्या. तर मी या स्टेजला आता बंद करते गॅस.
हा आपला गाजरेचा हलवा रेडी झालेला आहे. हे बघा, पूर्णपणे हा मी आटून घेतलेला आहे आणि हा आता गरम आहे, त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं असं ऑइली दिसत असेल, म्हणजे चिकट असा. तर हा थंड झाल्यावर मोकळा होतो, म्हणजे सुटसुटीत असा होतो. तर हा मी 5-10 मिनटं असा सतत हलवणार आहे, ढवळून घेते, जेणेकरून तो थंड होईल, त्याच्यामधली जी वाफ आहे ती पूर्णपणे जाईल आणि हा जरा सुका होईल, जरा मोकळा असा. तर जवळजवळ हा गाजरेचा हलवा मला करण्यासाठी अर्धा किंवा पाऊण तास, म्हणजे कोणाकोणाला पाऊण ताससुद्धा लागू शकतो. तो अर्धा ते पाऊण तासमध्ये हा गाजरेचा हलवा होतो. मला तेवढा वेळ लागलेला आहे आणि खूप सुंदर लागतो. तर हा थंड करा व्यवस्थित असा आणि मगच खावा. गरम किंवा झाल्या लगेच खाऊ नका. आपण जेव्हा थोड्या वेळाने खातो गाजरेचा हलवा, म्हणजे केल्यानंतर एक व्यवस्थित असा थंड झाला पूर्णपणे आणि तेव्हा आपण खातो, तर खूपच सुंदर लागतो त्याची चव. आणि केल्या जर तुम्ही खाल्ला, म्हणजे थोडा थंड झाला आणि लगेच खाल्ला, तर एवढी चव चांगली लागत नाही. पूर्णपणे आपल्याला हा थंड करायचा आहे, अगदी पूर्णपणे, जरासुद्धा गरम नको आहे, आणि मग हा खायचा आहे फ्रेश असा. तर हा गाजरेचा हलवा झालेला आहे आणि नक्की तुम्ही करून बघा या पद्धतीने गाजरेचा हलवा. खूपच सुंदर लागतो आणि शाई जर टाकली दुधावरची तर खूपच चव सुंदर येते त्याच्यामुळे. आणि जर तुमच्याकडे तूप नसेल तर थोडंसं मी सांगितलं आहे तेल टाकलं तरी काही हरकत नाही. काही वेगळा असा वास येत नाही, किंवा असं नाही की गाजरेचा हलवा वेगळा असा काही लागेल चव वगैरे, छानच लागतो तो. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला प्लीज कमेंट करून सांगा कसा झाला आहे गाजरेचा हलवा तुम्ही केलेला. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.